आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। अवभृत स्नानाने नृसिंहवाडी श्री रामकथा ज्ञानयज्ञाची सांगता। प्रभू श्री रामचंद्रांचे जीवनचरित्र म्हणजे सद्गुणांचा महासागर आहे। रामायणाच्या कथेत चित्रित झालेले प्रसंग म्हणजे त्यास महासागरातील मोती आहेत। असे माणिक मोती हे हजारो वर्षांनंतर देखील मानवी जीवनाचे दीपस्तंभ बनून उभे राहतात। या रामकथा ज्ञानयज्ञातून केवळ रामरायाचे चरित्र सांगणे हा उद्देश नाही, तर मानवी जीवन सर्वांगाने राममय करणे हा त्याचा उद्देश आहे। शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या नगरीत उभे राहिलेले श्री राम मंदिर हे राष्ट्राच्या चेतनेचे प्रतीक आहे। हा राष्ट्राचा उत्सव जसा आपण सर्वत्र साजरा केला, तसेच रामकथेसारख्या कार्यक्रमास येण्यासाठी नव्या पिढीस प्रवृत्त केले पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध निरूपणकार मकरंदबुवा सुमंत रामदासी यांनी काढले। गेले 7 दिवस ब्राह्मण सभेतर्फे पार पडलेल्या श्री रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहात ते बोलत होते। श्री रामचंद्रांचे बालपण ते श्री राम राज्याभिषेक अशा रामायणातील विविध प्रसंगांवर आपल्या रसाळ वाणीच्या निरूपणाने आणि मधुर स्वरांच्या गायनाने त्यांनी मंत्रमुग्ध केले। काल अवभृत स्नान व महाप्रसादाने रामकथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता झाली। श्री राम प्रभूंच्या मूर्तीची गावातून रथाद्वारे मिरवणूक काढण्यात आली। या यज्ञ सोहळ्याच्या पर्वणीचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। नित्य सुमारे 4.5 तास मंगल आरतीसह हा कार्यक्रम माहेश्वरी भवनामध्ये संपन्न झाला। दररोज वेदमूर्ती गोविंदराव मांडगवणे यांचे संहिता वाचन संपन्न झाले। रामायणाच्या मूळ संस्कृत संहितेचे त्यांनी आपल्या वाणीतून वाचन केले। माजी खासदार निवेदिता माने, आमदार गणेश हुक्किरे, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, सरपंच चित्रा रमेश सुतार आदी मान्यवरांनी भेट देऊन कथा यज्ञाचा लाभ घेतला। दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी, सेक्रेटरी संजय पुजारी, सर्व विश्वस्त यांचा कार्यक्रमात शाल श्रीफळ अयोध्येतील श्री राम मूर्तीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। एकविरा महिला भजनी मंडळातर्फे महिलांनी रामरक्षा स्तोत्राचे पठण करून रात्रीच्या प्रसादाचे नियोजन केले। 7 दिवस सोहळ्यातील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद पुजारी सावकार, सेक्रेटरी विनोद पुजारी, उपाध्यक्ष विलास सोनीकर, संचालक संदीप वाडीकर, बाळासाहेब आलासकर, गिरीश खोंबारे, शशिकांत बड्डपुजारी, दत्तात्रय जमदग्नी, योगेश मावळंकर, सौरभ खोंबारे, विक्रांत पुजारी, संजय शिर्टीकर, चंद्रकांत कोडणीकर, राजेंद्र पुजारी, अवधूत पुजारी यांच्यासह रामभक्त स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। सुमित्रा मंगल कार्यालयाचे खोंबारे बंधू यांचे विशेष सहकार्य या कामी मिळाले। माहेश्वरी भवनात 7 दिवस कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।